मित्र नमस्कार. आपण आता तुलनात्मक राजकारण ही चर्चा आपण करणार आहोत. तुलनात्मक राजकारण हा विषय 1950 नंतर विशेषतः नावारूपास आलेला आहे. आणि हा विषय का विकसित झाला, त्याचं कारण असं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर जे अनेक देश, जे तिसरं जग आपण म्हणतोय, किंवा आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आशिया खंडातले जे देश स्वतंत्र झाले, नव्याने ती उदयास आली एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून, तर त्यांच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी ही संकल्पना पुढे आलेली दिसते. ही संकल्पना पुढे येण्यामागचं आणखी एक कारण असं आहे की 1950 नंतर जे देश नव्याने स्वतंत्र झाले, तर ते आपली प्रगती कशी करतील, आपला विकास कसा साध्य करतील, त्याबरोबरच ते आपल्या देशाची राष्ट्र उभारणी कशी करतील, ह्या दोन प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकन राज्यशास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी तुलनात्मक राजकारण नावाची शाखा ही विकसित केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये डेव्हिड ईस्टन, रॉबर्ट डाहल, एडवर्ड सिल्स, लुशियन पाई, F.W. रिग्स असे अनेक अभ्यासक मंडळी इथे विकसनशील राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थेचा, त्यांच्या संरचनांचा, तेथील राजकीय संस्कृतीचा, राजकीय पक्षांचा, तेथील औपचारिक आणि अनौपचारिक संस्थांचा अभ्यास करण्यासाठी यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो. आणि मग तेव्हापासून तुलनात्मक राजकारणाच्या या शाखेमध्ये अनेक विकसनशील राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थेची तुलना विकसित राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थेशी, किंवा एखाद्या राजकीय संस्थांची तुलना, जसं की संसद आहे, जसं की राष्ट्रपती आहे, जसं की राजकीय पक्ष आहेत, यांची तुलना एकमेकांशी करून विकसनशील राष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही विकसित करता येते का, किंवा विकसनशील राष्ट्रातल्या राजकीय व्यवस्थेमध्ये विकासाचं नियोजन कसं करता येईल, किंवा त्याचा जो लॅक्स ऑफ डेव्हलपमेंट आहे ते कसं भरून काढता येईल, या दृष्टिकोनातून हा विचार पुढे आलेला दिसतो. म्हणून 50 नंतर ही ज्ञानशाखा उदयास आली. तुम्हाला जर प्रश्न असा आला की तुलनात्मक राजकारण नावाची ज्ञानशाखा केव्हा उदयास आली, तर आपल्याला असं म्हणता येईल की 1950 मध्ये ही शाखा उदयास आली. आणि विशेषतः डेव्हिड ईस्टनचं पॉलिटिकल सिस्टीम, इन्क्वायरी टू द स्टडी ऑफ पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटिकल सिस्टीम, हा जो त्याचा विषय पेपर काय म्हणतो आपण त्याला, त्याचं जे संदर्भ ग्रंथ आहे, पुस्तक आहे, ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक शोध जे लागले 50च्या दशकापर्यंत, त्या वैज्ञानिक शोधांचा, वैज्ञानिक नियमांचा आधार घेऊन, वैज्ञानिक कसोट्यांचा आधार घेऊन राजकीय व्यवस्थेचा अभ्यास त्या वैज्ञानिक कसोट्याच्या आधारावर डेव्हिड ईस्टन आणि त्याच्या इतर सहकार्याने केलेला दिसतो. आणि मग तेव्हापासून आपण राज्यशास्त्र ही जी ज्ञानशाखा आहे, ही ज्ञानशाखा प्रत्यक्षदर्शीवाद, तुमचे अनुभव, लोकांचं वर्तन या आधारावर राजकारणाचं विश्लेषण करण्याची पद्धत तुलनात्मक राजकारणाच्या माध्यमातून ती विकसित झालेली दिसते. जेव्हा आपण तुलनात्मक राजकारणाचा आपण अर्थ पाहतो, किंवा त्याचा आपण विकास पाहतो, त्याचं स्वरूप पाहतो, तर त्याचा अर्थ आणि स्वरूप आपल्याला 3 मुद्द्यामध्ये पाहायला मिळतं. ते 3 मुद्दे म्हणजे राजकीय क्रिया, ज्याला आपण राजकीय कृती असं म्हणतो, पॉलिटिकल ॲक्शन. दुसरं राजकीय प्रक्रिया, पॉलिटिकल प्रोसेस. आणि तिसरं राजकीय सत्ता, पॉलिटिकल पॉवर. एकंदरीत राजकारण, राजकीय संस्थाचा व्यवहार हा या 3 संकल्पना भोवतीच फिरताना आपल्याला दिसतो. राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता. आणि ह्या 3 गोष्टी, ह्या 3 बाबी नीट पद्धतीने आपण समजून घेतल्याशिवाय तुलनात्मक राजकारणाचा अर्थ आपल्याला समजून घेता येत नाही, किंवा ते ज्ञात होत नाही आहे. म्हणून आपण ह्या 3 संकल्पना काय आहेत, ही चर्चा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून राजकारण काय आहे, तर राजकारण ही एक अखंड प्रक्रिया आहे, आणि ही अमर्यादा आहे. ही सार्वजनिक स्वरूपाची कृती आहे. म्हणजे सार्वजनिक स्वरूपाची कृती, आणि ही एक प्रकारची प्रक्रिया असते, काय राजकारण. आणि तिचा संबंध प्रामुख्याने नीती निर्धारणाच्या घटकाशी, त्याच्या तत्वाशी असतो. म्हणून सामाजिक सोडवण्यासाठी, किंवा सामाजिक समस्याच्या सोडवणुकीसाठी राजकीय कृतीचा, राजकीय प्रक्रियेचा, राजकीय सत्तेचा आधार घेतला जातो. इवन राजकीय
समस्या किंवा कुठलीही समस्या, राजकीयच नाही तर कुठलीही समस्या सोडवणुकीसाठी राजकीय सत्ता, राजकीय प्रक्रिया या ज्या बाबी आहेत, राजकीय क्रिया, राजकीय प्रक्रिया, राजकीय सत्ता, या संकल्पना आपल्याला अधिक महत्त्वाच्या वाटतात. आणि त्याच्याशिवाय आपण प्रत्यक्ष राजकारण काय आहे हेच आपण समजून घेऊ शकत नाही. म्हणून या समस्या राजकीय कृतीला अनुसरून निश्चित अशा निर्णयांती सोडवल्या जातात. काय केलं जातं? ज्या भिन्न भिन्न प्रकारच्या मानवी प्रवृत्ती आहेत, मानवी वर्तणूक आहे, विविध प्रकारच्या सामाजिक समस्या ज्या उद्भवतात, या मानवी प्रवृत्तीमधून, सामाजिक संस्थांमधून अनेक समस्या उद्भवतात. त्या समस्या सोडवण्याचा संबंध हा राजकीय कृतीशी आहे. आता राजकीय कृती म्हणजे नेमकं काय? की राजकीय कृती म्हणजे एक थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एखादी समस्या सोडवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येणे. आपला जो उद्देश आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्या समस्येबद्दल आपला आवाज उठवणे हा राजकीय कृतीचा भाग आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही जिथं राहता तिथं पाण्यासाठी तुम्हाला व्यवस्था नाही, तिथे नळ नाहीत किंवा तुमच्या तिथे दवाखाने नाहीत, तर अशा वेळी तुमच्या प्रभागातील, तुमच्या मतदारसंघातील नागरिकांनी आम्हाला पाण्याचा नळ हवा आहे, आम्हाला पाण्याची व्यवस्था हवी, यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, सार्वजनिक हितासाठी लोक संघर्ष करतात, संघर्ष करण्यासाठी ते एकत्र होतात, याला ईस्टन यांनी राजकीय कृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही राजकीय कृती काय आहे तर एक प्रकारचं इनपुट आहे. ती काय आहे तर एक प्रकारचं आदान आहे, जे राजकीय व्यवस्थेकडे ज्या येणाऱ्या मागण्या असतात त्याचा एक भाग असतो. म्हणून राजकीय कृतीशिवाय कुठलीही राजकीय व्यवस्था ही क्रियाशील होऊ शकत नाही. म्हणजे ज्या व्यवस्थेमध्ये राजकीय कृतीच नाही तर अशा शासन व्यवस्थांमध्ये, देशांमध्ये राजकीय व्यवस्था नीट पद्धतीनं चालू शकत नाही. म्हणून राजकीय कृतीचा संबंध हा सामाजिक समस्या सोडवण्याशी आहे. आणि काय म्हणता येईल तर हा एक प्रकारे तौनिक राज्यशास्त्राचा जो अर्थ आहे तो आपल्याला स्पष्ट करताना सर्वप्रथम ज्या 3 प्रक्रिया आहेत, जसं की म्हणालो आपण की राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता, या ज्या बाबी आहेत ना, या 3 बाबी तुलनात्मक राजकारणाचा गाभा आहेत. आणि त्यात तौलनिक राज्यशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती ही या 3 संकल्पनांमध्ये ती सामावलेली आहे. म्हणून राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता या ज्या 3 संकल्पना आहेत, त्या 3 संकल्पना महत्त्वपूर्ण ठरतात. त्यापैकी पहिली राजकीय कृती आहे. म्हणून राजकीय कृती संदर्भात एक मायकेल ओकशार्ट नावाचा एक प्रसिद्ध अभ्यासक आहे, तर त्यांनी आपलं एक मत नोंदवलेलं आहे. त्यांचं मत असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की राजकीय कृती काय आहे तर राजकीय कृती म्हणजे अशा प्रकारची कृती आहे की ज्यामध्ये नागरी समाजाचा सदस्य या नात्याने व्यक्ती परस्पराशी संबंध ठेवून असतात आणि आपापल्या दृष्टिकोनातून सामाजिक संरचनाच्या संदर्भात आपले विचार ते अभिव्यक्त करतात किंवा त्यावर आपलं काही भाष्य करतात, काही मागणी ठेवतात, काही प्रस्ताव मांडतात आणि सामाजिक परिस्थिती व व्यवस्थापनामध्ये परिवर्तन सुचवून नियोजित परिवर्तन घडवून आणण्यासाठी इतरांचे ते अशा प्रकारे अनुरूप किंवा अनुकूल मत बनवण्यासाठी प्रयत्न करतात की त्यांच्या प्रत्येक कृतीस परिवर्तन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे स्थान असते. म्हणजे काय, जे म्हणालो की तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये पाण्याची व्यवस्था पाहिजे, तर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही ज्या लोकांना तुम्ही बोलवता आहात
प्रत्येक लोकांना तुम्ही जागरूक करत आहात की आपल्याला पाणी पाहिजे, आपल्याला पाणी मिळत नाही आहे, त्यासाठी लोक तुमच्यावर विश्वास ठेवून ते सगळे एकत्र येतात. आणि जेव्हा ते सगळी लोक एकत्र येतात आणि आपली मागणी काय आहे हे ठरवतात, पाण्याची आमची मागणी आहे, तेव्हा ही पाण्याच्या मागणीसाठी लोक एकत्र येणं हे राजकीय कृती आहे. पण अनेक वेळा ही कृती एकच असू शकते का, तर नाही. अशा अनेक प्रकारच्या राजकीय कृती राजकीय व्यवस्थेमध्ये एकत्रितरित्या चालत असतात. कारण राजकीय व्यवस्था एक समुद्र आहे आणि अशा अनेक प्रकारच्या कृती, राजकीय कृती या त्या त्या समाजानुसार, त्या त्या हितसंबंधाच्यानुसार, त्या त्या वर्गानुसार या राजकीय कृती या पुढे येत असतात. त्या आपलं आपलं घराणं, आपलं म्हणणं हे राजकीय व्यवस्थेकडे ते मांडत असतात. म्हणून दुसरा एक मोठा अभ्यासक आहे ज्याच्यामुळं तुलनात्मक राजकारण आलं, ते म्हणजे डेव्हिड ईस्टन. यांनी राजकीय कृतीची जी परिभाषा केलेली आहे ती परिभाषा अतिशय समर्पक आहे. तर यामध्ये काय आहे की तो म्हणतो, अधिकृत मूल्यांचे वितरण म्हणजे राजकीय कृती होय. आता अधिकृत म्हणजे काय हो, तर अधिकृत म्हणजे लोकांच्या मागण्या ज्या येतात राजकीय व्यवस्थेकडं, त्या मागण्या तुमच्या राजकीय पक्ष, दबाव गट किंवा तुमच्या अनेक काही संस्था, या संस्था राजकीय कृतीच्या माध्यमातून आपली मागणी राजकीय व्यवस्थेकडे घेऊन येतात. आणि राजकीय व्यवस्थेमध्ये जेव्हा ही मागणी येते तेव्हा तुमचं जे मुख्य काम आहे त्याला कायद्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्या प्रक्रिया लागतात त्या प्रक्रिया त्याच्यापर्यंत पोहोचणे आणि मग याच्यावर प्रक्रिया होऊन, ज्याला आपण पॉलिटिकल प्रोसेस असं म्हणतो, ते प्रोसेस होऊन अंतिमतः त्या मागणीवर किंवा त्या कृतीवर हा निर्णय होत असतो. आणि प्रत्येक कृती ही किंवा प्रत्येक मागणी ही निर्णयामध्ये रूपांतरित होते असातला भाग नाही आहे. ज्या मागण्या महत्त्वाच्या आहेत, समाज हितासाठी चांगल्या आहेत, तर अशाच मागण्या राजकीय व्यवस्था मान्य करते. ज्याच्यातून समाजहित होणार नाही अशा मागण्या राजकीय कृती मान्य करत नाही आहे, म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर करत नाही आहे. म्हणून जेव्हा राजकीय व्यवस्था, तुमची संसद एखादी मागणी मान्य करते तेव्हा ती अधिकृत होते. ती साधी आणि सोपी सर्व परिभाषा आहे. म्हणून मूल्यांचं जे अधिकृत वितरण आहे ती करण्याची जबाबदारी ही राजकीय व्यवस्थेची असते आणि त्यालाच ईस्टननी राजकीय कृती असं म्हटलेलं आहे. हेराल्ड लासवेल नावाचा एक अभ्यासक आहे आणि रॉबर्ट ढाल नावाचा एक अभ्यासक आहे. यांचं म्हणणं असं आहे की विशिष्ट परिस्थितीत सत्तेचा केलेला उपयोग म्हणजे राजकीय कृती होय. तर जीन ब्लँडेल यांच्या मते ते म्हणतात की निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर अधिक भर दिला जातो. राजकीय कृतीमध्ये काय केलं जातं, तर निर्णय घेणारा जो घटक आहे, निर्णय घेणे या भागावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणून जेव्हा आपण या उपरोक्त व्याख्याचा विचार करतो किंवा आपण जी चर्चा केली त्या व्याख्या आपण पाहतो, त्याचा सार असा आहे की राजकीय कृती ही सार्वजनिक हिताचा बोध त्याच्यातून होतो. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी लोकांनी एकत्रितपणे येऊन केलेलं जे काम आहे, जी कृती आहे, त्याला आपण राजकीय कृती असं म्हणतो. त्याचा उद्देश एखादी तुमची सामाजिक समस्या, तुमची राजकीय समस्या, तुमच्या आर्थिक समस्या, तुमच्या पाण्याच्या समस्या, तुमचे रस्ते, तुमचं दळणवळण या समस्या सोडवण्यासाठी लोकांनी एकत्रित येणे, याला आपण राजकीय कृती असं म्हणतो. आणि हीच परिभाषा देत असताना या परिभाषेला समर्पक असं एक उदाहरण ओकशॉटने दिलेलं आहे की त्याचं म्हणणं असं आहे की राजकीय कृती काय आहे, तर व्यक्ती राजकीय कृतीरूपी एक नौका असल्यासारखी आहे. म्हणजे काय आहे, व्यक्ती राजकीय कृतीरूपी नौका अमर्याद आणि अंतहीन अशा महासागरात वाहतात, जेथे या नौकेस आश्रयासाठी किनाराही नसतो ना नांगरण्यासाठी जमीन. ती नौका उभी करण्यासाठी निश्चित स्थानही नसते ना अंतर पार करण्यासाठीची निश्चित मर्यादा. आणि विशाल महासागरामध्ये जसे मित्र असतात तसे शत्रूही असतात. राजकीय व्यवस्था ही या समुद्रासारखी आहे. जसं समुद्रामध्ये तुम्हाला विविधता पाहायला मिळते, तशी विविधता इथे पाहायला मिळते राजकीय व्यवस्थेमध्ये. म्हणजे जशा तुम्हाला कृती येतात
अनेक स्वरूपाच्या कृती समाजामध्ये निर्माण होतात. अनेक कृती ह्या परस्पर विरोधीसुद्धा असू शकतात, परस्पर पूरकसुद्धा असू शकतात. म्हणून म्हणून इथे राजकीय कृतीसाठी एक निश्चित आश्रयसुद्धा नाही. अशा अनेक कृती येतात आणि जातात. म्हणून अनेक वेळा राजकीय व्यवस्थेमध्ये मतभेद निर्माण होतात. त्या मतभेदाचं सोडवणूक करण्याचं काम ही राजकीय व्यवस्था करत असते. आणि राजकीय कृतीमध्ये मग अशा प्रकारचे प्रयत्न अभिप्रेत असतात की ज्या वेळेस संघर्षाची परिस्थिती उद्भवेल, निर्माण होईल, तेव्हा सामाजिक हिताचा विचार करून या संघर्षाचे शक्य तितके लवकर निर्मूलन कसे करता येईल, कसे केले जाईल, संघर्षाची तीव्रता कशी आहे आणि ती तीव्रता जर अधिक असेल तर ते कमी करण्यासाठी किंवा ज्याच्यामुळे संघर्ष उद्भवला, ती समस्या सोडवण्यासाठी स्थायी अशा यंत्रणेची गरज असते. आणि मग स्थायी अशा यंत्रणेची जी गरज असते, मग त्या स्थायी यंत्रणा अशा समस्यांना सोडवण्याचा त्या प्रयत्न करतात. मग या स्थायी यंत्रणा कोणत्या आहेत? तुमचं शासन आहे, जसं की कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, तुमचे विविध शासकीय विभाग आहेत, न्यायालय आहेत, तुमचे पोलीस प्रशासन आहेत, तुमचे प्रशासकीय वेगवेगळे विभाग आहेत. या विभागाच्या माध्यमातून त्या समस्यांची सोडवणूक करण्याचा एक प्रयत्न केला जातो. आणि या यंत्रणेला वेळोवेळी जेव्हा अनेक सामाजिक समस्यांना सामोरे जावं लागतं, तर त्या समस्या सोडवण्यासाठी या यंत्रणा सज्ज असतात. आणि मूल्यांचे अधिकृत जे वितरण आपण ज्याला म्हणतो, किंवा मूल्याच्या अधिकृत वितरणामध्ये राजकीय कृतीचा जो मुख्य गाभा आपण जर विचारात घेतला, तर सामाजिक पर्यावरणातून ज्या पुढे येणाऱ्या ज्या मागण्या आहेत, जे मूल्य आहेत, त्या मूल्यांच्या मागणीच्या संघर्षातून सत्ताधीशांच्या म्हणजे लोकांची आलेली मागणी, त्यांचा संघर्ष आणि सत्ताधीशांचे मूल्य म्हणजे लोकांच्या मागणीतलं मूल्य आणि सत्ताधीशांचं मूल्य यामध्ये संघर्ष होणं अटळ असतो. आणि मग अशा वेळी राजकीय व्यवस्थेत जे हितसंबंध महत्त्वाचे असतात, हितसंबंधाच्या मूल्य मागणीतून विभिन्न सामाजिक गटामध्ये सातत्यपूर्वक संघर्षाची ठिणगी पडत असते. आणि या ठिणगीला किंवा या संघर्षाला निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्था ही प्रयत्न करते. आणि मग अशा प्रकारे ही प्रक्रिया अखंडपणे चालू राहते. म्हणजे राजकीय कृतीची प्रक्रिया, लोकांची मागणी आणि शासन यातला जो संघर्ष आहे लोकशाहीमधला, हा संघर्ष हा अविरतपणे हा चालू असतो. आणि हा संघर्ष, एखादा संघर्ष कुठपर्यंत चालू असतो? जोपर्यंत ती समस्या सुटत नाही, ती समस्या मिटत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालू असतो. आणि जेव्हा जेव्हा या समस्येच्या आधारावर यादवी सुरू होते किंवा यादवीसारखा धोका संभवतो, ज्याच्यामुळे राजकीय व्यवस्था धोक्यात येते, अशा वेळी मात्र राजकीय व्यवस्था कधीकधी दंडात्मक निर्णय घेत असते, धोरणात्मक निर्णय घेत असते. आणि या अशा वेळी राजकीय व्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. आणि त्याच्यातून मूल्यांची अधिकृत जी वितरणाची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया अधिक काळ टिकू शकत नाही. कारण अशा वेळी शोषक व सर्वसामान्य जनता या दोन्हीही आपल्या मुद्द्यावर जेव्हा अडून बसतात, जेव्हा ते ठाम असतात, अशा वेळी अडचणीच्या प्रसंगी मूल्यांचे अधिकृत वितरण जी नावाची संकल्पना आहे, किंवा मूल्यांचं अधिकृत वितरण, ही प्रक्रिया चालू राहते. परंतु आता इथे मात्र शासन आपल्या पातळीवर त्या मूल्यांच्या संदर्भात किंवा मागणीच्या संदर्भात ते आपले विचार करत असतं. म्हणून ही प्रक्रिया चालू असते वितरणाची, परंतु ती वेगळ्या पद्धतीने चालू असते. म्हणून संपूर्ण राजकीय व्यवस्थाच यामुळे कोलमडून पडण्याची भीती असते. म्हणजे एक वेगळ्या प्रकारे मूल्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू राहते, मात्र ही प्रक्रिया अतिशय अग्निदिव्यातून ती पार पाडत असते किंवा ती पुढे जात असते. अशा वेळी राजकीय व्यवस्था
ही तुमची जेवढी सक्षम असेल तेवढीच निर्णय प्रक्रिया ही सक्षम असू शकते आणि सामाजिक पर्यावरणातून येणाऱ्या ज्या मागण्या असतात त्या मागण्यांना थोपवण्याची किंवा त्या मागण्या मान्य करण्याची क्षमता ही राजकीय व्यवस्थेमध्ये जर अधिक असेल तर मात्र राजकीय व्यवस्थेचं जे मूल्यांचं वितरण करणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नीट राहते. परंतु जर ह्या व्यवस्था नीट नसतील तर मात्र राजकीय व्यवस्थेची कार्यक्षमता जर नसेल तर मात्र अधिकृत मूल्यांचे वितरण हे फारसं होत नाही. म्हणून राजकारणात राजकीय कृतीच्या या संकल्पनेतून विविध सामाजिक समस्या पुढे येतात आणि या समस्या निर्मूलनाच्या दृष्टीने या मुद्द्यावर जोपर्यंत मतैक्य होत नाही तोपर्यंत त्या सोडवणं अशक्य असतं. प्रत्येकजण आपापल्या हितसंबंधाचा पाठपुरावा करताना विविध सामाजिक गट आणि शक्ती यांच्यामध्ये संघर्ष होतात. संघर्षाची प्रक्रिया इथेच खंडित होत नाही तर सामाजिक गट आणि शासन संस्था यांच्यात मूल्यप्राप्तीच्या पातळीवर संघर्ष हा अटळ असतो. म्हणून असे म्हटले जाते की राजकीय कृतीचा उगम या संघर्षमय परिस्थितीतूनच होत असतो. समाजातील विविध घटक आपापल्या हितसंबंधाचा पाठपुरावा करत असतात. नवीन समस्या उद्भवतात. अशावेळी त्या सोडवण्यासाठी शासन प्रचंड पावले उचलत असतं. किंवा आपण असं म्हणू शकतो की शासन पावले उचलताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर विविध जे हितसंबंधी गट आहेत ते हितसंबंधी गट आपला दबाव आणून आपलीच मागणी कशी मान्य करून घेता येईल या दृष्टिकोनातून तो प्रयत्न होत असतो. अनेक वेळा आपली मागणी पूर्ण करण्यासाठी हिंसक मार्गाचा वापर देखील केला जातो. अनेक वेळा या हिंसक मार्गाच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तडजोड या राजनयिक मार्गाद्वारे हा संघर्ष सोडवला जातो. त्यांच्यामध्ये एक समझोता होतो आणि हा समझोता घडवून आणताना आपल्या मागण्यांच्या संदर्भात प्रत्येक गट हे धाडसी आणि लवचिक भूमिका स्वीकारतात आणि त्यामुळे समस्या सोडवणूक करण्यास मदत होते. मात्र हिंसक मार्गाचा जर अवलंब करत असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये समन्वय घडून येत नाही आणि मग अशावेळी शासन तुमच्यावर एकतर्फी निर्णय लादतो. आणि म्हणून लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये लोकांच्या मागणी आणि शासन या दोघांच्या समन्वयातून जे निर्णय होतात ते निर्णय हे अधिक महत्त्वाचे असतात. परंतु शासन जेव्हा एखादा निर्णय तुमच्यावर थोपतं तेव्हा मात्र लोक त्याचा विरोध करताना आपल्याला दिसतात. म्हणून विविध घटकांच्या स्वच्छ दृष्टीतून हा मार्ग स्वीकारलेला नसतो. म्हणजेच पहिल्या मार्गाने मतैक्य होणं शक्य आहे, म्हणजे लोक आणि जनता यांचं मतैक्य होऊ शकतं. परंतु दुसऱ्या मार्गाने जर निर्णय तुमच्यावर लादला तर अशावेळी लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. कारण लोकशाहीमध्ये जे अभिव्यक्तीचा जो मार्ग आहे, तुमची राजकीय कृती आहे, तुमचे राजकीय पक्ष आहेत, विविध सामाजिक संघटना आहेत, NGOज आहेत, यांना आपली अभिव्यक्ती मिळत नाही. म्हणून लोक जी अभिव्यक्ती आहे शासनावर टीका करण्याची, आपलं मत मांडण्याची, एखाद्या बाबीवर आपलं मत प्रदर्शित करण्याची, लिखाणाची, त्याच बाबीवर म्हणजे त्या स्वातंत्र्यावर तुमच्या बंधनं येतात. अशावेळी राजकीय व्यवस्था ही डबघाईला यायची शक्यता अधिक असते. म्हणून लोकशाहीमधले कुठलेही निर्णय जनता आणि शासन यांच्या जर समन्वयातून झाले तर त्याचे दीर्घकालीन परिणाम हे चांगले होऊ शकतात. परंतु जर हिंसाचाराच्या माध्यमातून जर अशा निर्णय होत असतील किंवा शासनाला निर्णय घ्यायचे आहेत आणि लोकांना ते मान्य नसतील तर अशावेळी संघर्ष होतो आणि अशावेळी राजकीय व्यवस्था ही डबघाईला येते. आणि विकसनशील राष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही इतकी सक्षम नसल्या कारणाने इथल्या ज्या संस्था आहेत, राजकीय संस्था आहेत, या राजकीय संस्था आहेत या आयडियल आहेत, परंतु प्रॅक्टिस मात्र या संस्थांमध्ये आयडियल बेसिसवर चालत नाही. तर ती प्रॅक्टिस इथल्या देशांच्या, इथल्या सामाजिक पर्यावरणाच्या, इथल्या राजकीय संस्कृतीच्या परिणामातून, त्याच्या प्रभावातून ती चालत असते. म्हणून राजकीय व्यवस्था ही महत्त्वाची असते, ज्याच्यामध्ये राजकीय कृतीचा भाग आपण पाहिला. याचा आज राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता जी आहे तर आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. आपण ही चर्चा करतो आहोत ही चर्चा
जोहरीचं एक पुस्तक आहे कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणून, तुलनात्मक राजनीती. तर त्याचं हे पहिलं चॅप्टर तुम्हाला तिथं वाचायला मिळेल. बाकीचा भाग आपण नंतर घेऊयात. धन्यवाद.